प्रत्येक राज्याची प्रत्येक शहराची आपली एक स्वतंत्र ओळख असते. भारतातील दक्षिण भागामध्ये मेंदूवडा असेल, इडली सांबर असेल, मसाला डोसा असेल, ह्या सर्व गोष्टी जे आहेत त्या प्रचंड फेमस आहेत. आणि आपण नवी मुंबईतील ऐरोली या ठिकाणी आज आलेलो. ऐरोलीतला आपण हिडन जेम याला बोलू शकतो. माझ्या मागे जे आहे ते आहे पद्मनाभ कॅफे. आता याला नुकतीच 1 वर्ष पूर्ण होतील. तर ह्या ठिकाणी उत्कृष्ट असा बेने डोसा मिळतो. त्याच पद्धतीने साऊथ इंडियन लवर तुम्ही असाल तर साऊथ इंडियामध्ये जे जे पदार्थ आहेत ते सगळे पदार्थ आज या ठिकाणी मिळतात. तर आपण आता आतमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत त्याची चव काय आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपण आता पद्मनाभ कॅफेच्या आतमध्ये आलो आहोत. आणि आतमध्ये आल्याच्या नंतर बघा तुम्ही कसं छान पद्धतीने त्यांनी एक इथे पेंटिंग केलेली. या ठिकाणी तुम्ही बघाल तर इथे पद्मनाभ टेम्पल आहे आणि या टेम्पलची जी आहे त्यांनी याकडे पेंटिंग साकारलेली आहे. त्याचनंतर इथे आपले विठू माऊली असतील, महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक सुंदर दर्शन त्यांनी ह्या ठिकाणी पेंट केलेलं आहे. या ठिकाणी गणेशोत्सव, गणपती बाप्पा जे आहे त्यांची देखील छान अशी वारली पेंटिंग या ठिकाणी केलेली आहे. आणि पुढे आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही बघाल तर थीम थोडीशी चेंज होते. या ठिकाणी थोडी फिल्मी थीम त्यांनी हे केलेली, कारण आजकालची यंग जनरेशन असेल त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी जे आहेत ह्या गोष्टींचं प्रमोशन केलं जातं. तर मंडळी, आपण आता पद्मनाभ कॅफेच्या आतमध्ये आलो आहोत आणि माझ्यासोबत बघू शकता तुम्ही पद्मनाभ कॅफेचे ओनर आहेत. सर, मॅडम नमस्कार. तुमचं सतीश एक्सप्रेस ह्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण फूड, ट्रॅव्हल, एंटरटेनमेंट रिलेटेड कॉन्टेंट या ठिकाणी टाकत असतो आणि आपल्या प्रेक्षकांना नवीन नवीन माहिती देत असतो की कुठल्या ठिकाणी फूड कशा पद्धतीचं आहे, त्याची क्वालिटी काय आहे आणि त्याचे रिव्ह्यूज आपण देत असतो. तर सर्वप्रथम मला तुम्हाला विचारायला आवडेल की पद्मनाभ कॅफे ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? नमस्कार मंडळी, माझं नाव अशोक ओवाळ आणि माझी वाईफ प्रियदर्शनी. तर हा पद्मनाभ कॅफेचा हा जो आउटलेट आहे हा आमचा पहिलाच आउटलेट आहे. हा 2025 साली 20 जुलैला, आता ह्याच महिन्यामध्ये आम्हाला 1 वर्ष होईल हे सुरुवात करून. इंट्रोडक्शन दिल्याप्रमाणे माझी वाईफ बॉर्न अँड बॉटम मुंबई, पण मूळची केरळाची आहे, साऊथ इंडियन आहे. आणि त्यांचं स्वतःचं गाव आहे जे नेटिव्ह विलेज, ते केरळामध्ये त्रिवेंद्रम गाव आहे. तिथे हा सगळ्यात मोठा एक टेम्पल आहे पद्मनाभ स्वामीचा. विष्णूचा अवतार आहे आणि पहिल्यापासून ते त्यांचं कुलदैवत कृष्णा असल्यामुळे आणि पद्मनाभ टेम्पल हा साऊथमध्ये त्रिवेंद्रममध्ये स्पेशली लोकांना भरपूर माहीत आहे. आणि जेव्हा आम्हाला पहिल्यांदा फूड बिझनेसमध्ये काही सुरू करण्याची इच्छा झाली आणि तेच नाव एकदम डोळ्यासमोर आलं. हा योगायोग असेल आणि ते नाव आलं आणि आम्ही तेच नाव सुचवून टाकलं कॅफेला. आता जवळजवळ आपल्या कॅफेला 1 वर्ष पूर्ण होत आहेत. तर मॅडम, कसा रिस्पॉन्स आहे इकडच्या जे लोकल पब्लिक आहे किंवा बाहेरून येणारे लोक असतील त्यांचा रिस्पॉन्स एकंदरीत कसा आहे? आम्ही ॲक्च्युली प्रमोशन काही केलं नाही होतं. फर्स्ट आउटलेट आहे म्हणून आम्ही थोडंसं बिगिनिंगमध्ये बघूया त्या हिशोबाने स्टार्ट केलं. पण फर्स्ट वीक इटसेल्फ एवढं कस्टमर हिट झालं की आम्हाला ऑर्डर घेणं बंद करायला लागलं. आणि आय एम सो मच ग्रेटफुल. मी या 1 वर्षात खूप रिलेशन डेव्हलप केलं. खूप कस्टमरसोबत आमचे रिलेशन डेव्हलप झाले आणि मी आता त्या सगळ्यांना थँक्स करू इच्छितो. त्यांच्यामुळे आम्हाला भरपूर संधी मिळालं डेव्हलप करायला. आम्ही स्टार्टिंगमध्ये खूप काही चुका पण केलं आहे आणि हे सगळं जर आम्हाला ते कॉपरेट केलं नसतं तर आम्ही हे 1 इयर कंप्लीट करू शकलं नसतं. सगळ्यात पहिला मी सगळं कस्टमरला थँक्यू सांगते, जे माझे रेग्युलर कस्टमर आहेत, पहिल्या दिवसापासून आतापर्यंत माझ्याशी जुडलेले आहेत. ते मला स्वतः येऊन फीडबॅक देतात की मॅडम हे असं आहे तसं आहे, आणि आम्ही एकदम ऑन द टोस असतं ते करेक्ट करायला आणि इम्प्रूव्ह करायला. आणि आतापर्यंत आम्ही स्वतःला खूप काही इम्प्रूव्ह करता दिसले आहेत. आमचे सेल्स किंवा कस्टमर्स खूप सॅटिस्फाईड आहेत आणि ते रेग्युलर येत आहेत. मला तेच सॅटिस्फॅक्टरी आहेत आणि तेच माझे अचीवमेंट आहे. साधारण इथे कुठल्या डिशेस मोस्ट सेलिंग आहेत, कुठली डिश जास्त प्रमाणामध्ये सेल केली जाते? आता नंबर्समध्ये सांगायचं तर आता गेल्या वर्षभरात
आम्ही ऑन अँड ॲव्हरेज मला वाटतं 50,000पेक्षा जास्त डोसे सेल केले असतील, फक्त डोसे. बाकी इडली वडा वगैरे इतर आयटम्स तर आहेत आपल्याकडे. आणि आम्ही आतापर्यंत निदान 1-1.5 लाख कस्टमर तरी आम्ही आतापर्यंत सर्व केले टोटल विदिन अ इयर. म्हणजे हा रिस्पॉन्स एवढा आम्हाला अपेक्षितच नव्हता. आम्ही स्वतः दोघेही फूडी आहेत, खवय्ये आहेत. आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे पदार्थ ट्राय करायचे, खाण्याचे खूप हे आहे. त्याच्यामुळे आम्ही केरला, कर्नाटका, बँगलोर, उडुपी अशा ठिकाणी दरवर्षी कुठे ना कुठे आम्ही फिरायला जातो. आणि तिथले जे खाल्ल्यानंतर पदार्थ आपल्या ऐरोलीमध्ये ते पदार्थ मिळत नाहीत. त्याची एक आम्हाला उणीव नेहमी जाणवत होती. आणि ती उणीव भरण्यासाठी आणि एक चांगला डोसाचं एक लोकांना एक स्थान, जिथे की एक डोसा म्हटलं की पद्मनाभा कॅफे आठवलं पाहिजे. ज्या पद्धतीने यांनी सांगितलं तर माझी भूक देखील वाढलेली आहे. आपण आता थेट किचनमध्ये जाणार आहोत आणि बघूया त्या ठिकाणी कुठले कुठले पदार्थ बनतात आणि त्या पदार्थांची आपण टेस्ट करणार आहोत. बिसी बात बोलते हैं इसको. बिसी बात म्हणजे हॉट लेंटिल्स एंड राइस, मतलब दाल और चावल गरम मिलता है. तो इसको मसाला हम लोग इन हाउस घर पे ही बनाते हैं, यहाँ पे ही बनाते हैं. और वो मसाला दाल चावल पका के उसके साथ घी का तड़का देते हैं. तो सारे वेजिटेबल्स होते हैं उसमें. ये बहुत हेल्दी है, गट फ्रेंडली है. तर मंडळी, आता आपण किचनमध्ये बघितलं कशा पद्धतीने जे आहे ते पद्मनाभ कॅफेमध्ये जे आहे ते डिशेस बनतात. आणि माझ्यासमोर आता एक डिश आलेली आहे, बाकीच्या डिश अजून रेडी होत आहेत. मला खूप भूक लागली, तर आपण आता एक ट्राय करूया पटकन की पहिली डिश यांची कशी आहे. याचं नाव आहे बिसी बेले भात. बिसी म्हणजे गरम, बेले भात म्हणजे डाळ आणि भात यांचं मिश्रण. अशा पद्धतीची ही पूर्ण डिश येते. तर आपण आता टेस्ट करून बघूया कशी आहे नेमकी याची टेस्ट. आणि वरून एक तुपाचा थर त्यांनी दिलेला आहे. फुकून खावं लागेल, कारण बिसी बेले भात, बिसी म्हणजे गरम आहे. जर मी फुकून नाही खाल्लं तर तुमची जीभ भाजू शकते. जबरदस्त आहे. साऊथ इंडियाचे ते ऑथेंटिक मसाले, त्याची टेस्ट पूर्ण याच्यामध्ये उतरलेली आहेत. आपण घरामध्ये जसे दाल खिचडी वगैरे खातो सेम तशीच आहे, परंतु त्याने एक साऊथ इंडियन टच त्याच्यामध्ये दिलेला आहे. दुसरी बाईट घेऊन बघूया. थोडासा आंबटपणा पण आहे त्याच्यामध्ये, सोबत नारळाची चटणी दिलेली आहे. वा, नारळाची चटणी एकदम ऑथेंटिक आहे. प्युअर खोबरं त्यांनी वापरलेलं आहे आणि मस्तपैकी ती चटणी जी आहे ती मॅश केलेली आहे. आणि सोबत पापड पण आहे. सुंदर. तर असं बिसी बेले भात तुम्ही घेतलं तर अशा पद्धतीची चव तुम्हाला भेटेल. मी ह्या डिशला देतोय ब्लॉकबस्टर. तर मंडळी, गरमागरम बिसी बेले भात खाऊन झाल्याच्या नंतर आता माझ्या समोर जी आहे ती दुसरी डिश आलेली आहे. ह्या डिशचं नाव आहे इडियप्पम. तुम्ही जर साऊथ इंडियामध्ये गेला त्या साईडला तर तुम्हाला इडियप्पम हे प्रचंड फेमस आहे. आपल्या कोकणामध्ये पण हे मिळतं, साऊथमध्येही मिळतं. आणि हे जे आहे ते वेगवेगळ्या ग्रेव्हीसोबत येतं. आता हे माझ्याकडे जे प्लेट आहे इडियप्पमची, त्याच्यामध्ये जो व्हेज कोरमा आहे त्याला म्हणतात शिरवाळे. जे कोकणी माणसं आहेत त्यांना शिरवाळे हे शब्द पाठ असेल. आणि त्यासोबत येते नारळाची चटणी. तर तुम्हाला हा कॉम्बो नसेल हवा, तुम्हाला दुसरं काय हवं असेल तर इडियप्पम सोबत तुम्हाला हे 3 कॉम्बो मिळतात. याच्यामध्ये नारळाची चटणी, शिरवाळे आणि त्याच्यामध्ये दूध आणि बटाट्याचं असं मिश्रण असलेली एक ग्रेव्ही आहे. तर अशा 2 विविध पद्धतीच्या डिशेस तुम्हाला इकडे आल्याच्या नंतर मिळतील. तर तुम्हाला हेल्दी ब्रेकफास्ट करायचं आहे, तुम्हाला फार कमी भूक आहे, काहीतरी चटपटीत आणि थोडंसं हेल्दी आणि वेगळं खायचं आहे, तर हे मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल. आणि आता आपण याची टेस्ट बघूया.
घरी आपल्या जशा शेवया असतात ना तशा पद्धतीची डिश आहे. त्याचं नाव आहे इडियप्पम. तरी आपण चटणीसोबत खाऊन बघूया पहिला. सोबत व्हेज कोरमा पण आहे, पण व्हेज कोरमाची टेस्ट बघूया. जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं, ऑथेंटिक साऊथ इंडियन मसाले, त्याची चव तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. अतिशय उत्कृष्ट व्हेज कोरमा मी आतापर्यंतचा खाल्लेला. मी याला देतोय ब्लॉकबस्टर. तो व्हेज कोरमा मी खाल्ला, खूप छान आहे. आणि आता आपण स्वीट डिशमध्ये शिरवाई टेस्ट करूया. वा मंडळी, काय शिरवळे बनवलं त्यांनी. खरंच माझ्याकडे शब्द नाही बोलायला. अत्यंत उत्कृष्ट क्वालिटीची शिरवळे मी इकडे खाल्लेलं आहे. मी खास ह्या डिशला देतोय ब्लॉकबस्टर. तर मंडळी, इडियप्पम झाल्याच्या नंतर आता आपल्या समोर आला आहे घी ओनियन रवा डोसा. तर माझ्यासमोर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा मोठा असा डोसा आहे. त्याच्यासोबत चटणी आहे, ही खोबऱ्याची चटणी, रेड कलरची चटणी आणि सांबार. तर आता आपण टेस्ट करूया. तोडताना तर मस्त क्रिस्पीनेस मला जाणवला. एकदम क्रिस्पी डोसा आहे. आता मी नारळाची चटणी तर खाऊन झालेली आहे. आता आपण रेड चटणीमध्ये बघूया कसा वाटतो डोसा. जबरदस्त ऑथेंटिक चटणी. जशी मी तुम्हाला मगाशी सांगितली तशाच पद्धतीची ही जी रेड कलरची चटणी आहे ती देखील एकदम ऑथेंटिक आहे. कुठेही स्पायसी नाही, कुठेही कमी स्पायसी नाही. एकदम जो स्पाइसनेस आहे तो बरोबर बॅलन्स केला आहे त्यांनी. आता आपण सांबारमध्ये डीप करून बघूया. तुटताना एकदम सहजच तुटतोय. सांबार पण मला इतर सांबारपेक्षा जरा वेगळा जाणवला. एक ऑथेंटिकनेस, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, साऊथ इंडियनची जी ऑथेंटिसिटी आहे ती यांनी प्रॉपरली जपलेली आहे. त्या डोस्यालाही मी देतोय ब्लॉकबस्टर. हाय, मेरा नाम स्वप्ना है. मैं यूजुअली यहीं पे आती हूँ खाने के लिए. मतलब रिसेंटली यहाँ पे जो फूड स्टॉल खुला है, बहुत सारे हमने ट्राई किए, लेकिन यहाँ का जो फूड है वो अलग ही है. एंड हम यहाँ पे हमेशा आके रवा मसाला ट्राई करते हैं. और मतलब रिसेंटली हमने अभी नया ट्राई किया है विच इज़ मसाला डोसा, घी मसाला डोसा. और वो बहुत मतलब अच्छा, जैसे घर पे बनता है. यूजुअली हम लोग केरला से बिलोंग करते हैं. हमारे गांव में जैसा बनता है यूजुअली वैसे ही यहाँ पे बनता है. उतना ही क्रिस्पी, उतना ही टेस्टी. एंड जो कोकोनट का जो चटनी है वो भी उतना ही ऑथेंटिक है. एंड मेन चीज़ सबसे यूएसपी इस जगह का ये है, ये फ़िल्टर कॉफ़ी हम लोग खाने आते नहीं आते, बट फ़िल्टर कॉफ़ी के लिए ज़रूर आते हैं. स्पेशली मेरे हस्बैंड, ही लव्स फ़िल्टर कॉफ़ी यहाँ का. एंड यहाँ के जो स्टाफ है, आई डोंट रिमेंबर हिज नेम, वो बहुत अच्छे से, मतलब मेरे को अगर कम स्ट्रॉन्ग चाहिए या ज़्यादा स्ट्रॉन्ग चाहिए वो उस हिसाब से प्रिपेयर करके देते. तो फिर डेफिनेटली इट्स अ गुड प्लेस टू कम. मंडळी, सध्या सोशल मीडियावरती एक प्रचंड व्हायरल डिश आहे बेन्ने डोसा, आणि ती आता माझ्याकडे आलेली आहे. पद्मनाभ कॅफेमध्ये जे आहे ते मोस्ट व्हायरल डिश आहे बेन्ने डोसा. आता तो माझ्या समोर आलेला आहे, त्याची टेस्ट करून मी तुम्हाला सांगणार आहे. तर डोस्याची एक खासियत आहे, याचं जे बॅटर आहे हे वेगळ्या पद्धतीचं बनतं. जो नॉर्मल डोसा असतो, मसाला डोसा, त्याचं बॅटर वेगळं असतं आणि याचं बॅटर वेगळं. तोडल्यावरच मला एक कुरकुरीत आवाज आला. आणि आता आपण त्याची टेस्ट बघूया. खोबऱ्याच्या चटणी बरोबर मी टेस्ट करून बघतोय. अतिशय क्रिस्पी आणि कुरकुरीत असा डोसा आहे आणि नक्कीच मी तुम्हाला रिकमेंड करेल. मी ह्या बेने डोसाला देतोय ब्लॉकबस्टर. आणि मंडळी, एवढं सगळं खाऊन झाल्याच्या नंतर शेवट तर गोड झाला पाहिजे. आता माझ्या समोर आहे पायनॅपल शिरा आणि पद्मनाभ कॅफेची स्पेशालिटी फिल्टर कॉफी. तर आपण टेस्ट करूया.
शिरा आपला जसा असतो तसाच आहे, त्यात काजू आहे, बदाम आहे आणि पायनॅपलचा फ्लेवर ॲड केलेला आहे. छान आहे शिरा, तुम्ही ओके तुम्ही घेऊ शकता हा शिरा. आता शेवट आपण करणार आहोत फिल्टर कॉफीने, मोस्ट आयकॉनिक फिल्टर कॉफी ऑफ साऊथ इंडिया. अतिशय उत्कृष्ट ओरिजिनल कॉफी जर तुम्हाला प्यायची असेल तर पद्मनाभ कॅफे तुमच्यासाठी आहे. तर मंडळी, ही होती पद्मनाभ कॅफेची सफर. जाता जाता आपण त्यांच्या ओनरशी थोड्या काही चर्चा करणार आहोत आणि त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. मला तुम्ही काय सांगाल, आता मी आतमध्ये टेस्ट केली, बेने डोसा असेल किंवा पायनॅपल शिरा असेल, रवा डोसा असेल, ज्या काही पदार्थ मी टेस्ट केले, खरं जेन्युअनली मी तुम्हाला रिव्ह्यू देतो. या ठिकाणी तुम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला ऑथेंटिक साऊथ इंडियन फूडच खायला मिळणार आहे. हा सतीश एक्सप्रेसचा अतिशय जेन्युअन रिव्ह्यू आहे. तरीसुद्धा आपण त्यांच्या काही प्रश्न विचारणार आहोत. मॅडम, त्या गुणवत्तेसाठी तुम्ही नक्की काय मेहनत घेता? आम्ही ॲक्च्युली फ्रेश इथंच इन हाऊस स्पायसेस ग्राइंड करून बनवतात. सांबारसाठी पण सांबारचे पावडर आम्ही इथंच बनवतात. बाहेरचे काही कलर्स किंवा प्रोडक्ट्स, मसाला काहीच नसतं. मी स्वतःच बिसीबेले तुम्ही खाल्ले, त्याच्या पण मसाला आजच रेडी केले. तर एव्हरी वीक आम्ही फ्रेश बॅचेस बनवतात, पोडी आणि पावडर्स, मसाला, एव्हरीथिंग. ते बिसीबेले झालं, त्यानंतर बेने गार्लिक डोसा मी खाल्ला, तर सगळ्यांमध्ये मला खरंच एक ऑथेंटिकपणा जाणवला आणि खरंच खूप सुंदर होतं. आय वुड गिव्ह दॅट क्रेडिट टू माय ग्रँडमदर. माझी आजीची रेसिपी आहे म्हणून ते एकदम सिम्पल ठेवले आहेत, काही फॅन्सी केलंच नाही आहे. जसं घरी करतात माझी आजी, मी तसंच तेच फॉर्म्युला इथे वापरते. चांगलं क्लीन करून तांदूळ घेतलं आणि त्याला प्रॉपर फर्मेंटेशन पिरियड दिलं तर उत्तम होतात. त्याच्यात काही ॲड करायची, सोडा हे ते कलर कशाचं पण गरज नाही. तर ते आजीकडून मला ते भेटलं आणि तेच मी पुढे तुम्हाला सगळ्यांना देऊ इच्छिते. नक्कीच. आणि तुम्ही कॅमेऱ्यामध्ये किचन पण आम्ही दाखवलेलं आहे की किती स्वच्छता त्या ठिकाणी असते आणि सगळ्या गोष्टींची ह्या ठिकाणी काळजी घेतली जाते. बरं, स्टाफला ट्रेनिंग असेल तो देखील व्हिडिओ तुम्ही बघितला. मॅडम स्वतः स्टाफला ट्रेनिंग देतात, कशा पद्धतीने पदार्थ बनवायचे किंवा कस्टमरशी कसं बोलायचं, या सगळ्या गोष्टी देखील तुम्ही ट्रेनिंग देत होता. हो, थँक्यू. आणि आम्ही कस्टमर रिव्ह्यू पण खूप रेग्युलरली करतात आणि त्याच्यावर ॲक्शन घेऊन पण आम्ही काम करतो. आणि जेवढं काही नॉर्म्स असेल ते आम्ही स्वतः पण शिकतायत आणि ते पुढे स्टाफला पण ट्रेनिंग देत आहेत कंटिन्युअस. आणि सर, भविष्यामध्ये पद्मनाभ कॅफेचं काय नियोजन काय आहे? पद्मनाभ कॅफे आता जसं मी तुम्हाला सांगितलं, 2025मध्ये आम्ही जुलै महिन्यात चालू केलं. मला वाटतं ऐरोलीमध्ये बेने डोसा त्या पद्धतीचा ऑथेंटिक सर्व करणारे आम्ही पहिले आउटलेट असेल हे मी अभिमानाने सांगू शकतो. आणि पुढच्या 2-3 वर्षामध्ये अशाच प्रकारच्या 4-5 तरी एक ब्रांचेस आमच्या जवळपासच्या एरियामध्ये, जिकडे घनसोली झालं, ठाणे झालं, आणि त्या आमच्याच लाईक माइंडेड लोक ज्यांना खरंच लोकांना सर्व करायचं आहे, अशा लोकांबरोबर आम्ही कोलॅबरेशन करायला नक्कीच प्रयत्न करू. तर तुमच्या शहरामध्ये तुम्हाला देखील हा कॅफे उघडायचा असेल तर सरांचा नंबर मी खाली स्क्रीनवरती देतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या शहरामध्ये ऑथेंटिक साऊथ इंडियन कॅफे नव्याने उभारा. मी कॉफीमध्ये इतका दंग झालो की कॅमेरा कधी ऑन झाला मला कळालंच नाही. तर मंडळी, ही होती पद्मनाभ कॅफेची सफर. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अजून तुम्हाला कुठले व्हिडिओ हवे आहेत त्याचं ठिकाण देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि हां, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत खात राहा आणि सुरक्षित राहा.